गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं यासाठी जरांगे पाटील सातत्यानं उपोषण आंदोलन करत होती। आता त्याचं जे आहे ते फलित म्हणून सरकारनं एक जी आर जारी केलेला आहे आणि त्या जी आरमध्ये हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावरती जे मराठा समाजातील पात्र व्यक्ती आहेत किंवा ज्यांच्या गॅझेटियरमध्ये कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा पद्धतीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारावरती आता त्या लोकांना म्हणजे जे अर्जदार आहेत त्यांना ओबीसीमध्ये सामील केलं जाणार आहे आणि याची प्रक्रिया जी आहे ती आता राबवली जाते। या संदर्भात गाव पातळीवरती एक समिती स्थापन केलेली आहे, तालुका समिती आहे आणि जिल्हा समिती आहे। एकूणच या समितीच्या माध्यमातून कशा प्रकारे हे काम केलं जाणार आहे, कुठली कागदपत्र अर्जदाराला जोडायची आहेत आणि त्या अर्जाच्या निकषावरती प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंगोलीचे तहसील अधिकारी जे आहेत भुजबळ सर ते आहेत। सर, सुरुवातीला प्रश्न मी असं विचारतोय की जी काही समिती शिंदे समिती स्थापन केली आहे, नेमकी ही समिती कशासाठी स्थापन केली होती, त्याचं कामकाज कसं होतं? माननीय शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन झाली, या समितीचा मूळ उद्देश हा होता की आंदोलनकर्त्यांची अशी मागणी होती की मराठवाड्यामध्ये कुणबी जातीचे पुरावे हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु त्याचा त्या जातीच्या नागरिकांपर्यंत लाभ हा म्हणावा तसा पोहोचलेला नाही। तर या बाबतीमध्ये सर्वप्रथम माननीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण मराठवाड्यात जे जुने अभिलेख आहेत, जे महसुली असतील, शैक्षणिक असतील, पोलीस विभागाचे असतील, शालेय शिक्षण विभागाचे असतील अथवा इतर विभागाचे असतील, त्या सर्व जुन्या पुराव्यांमध्ये ज्या जातीच्या नोंदी आहेत त्या तपासल्या गेल्या। ह्याचं एक सोप्या भाषेत जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आज जो आपण 7/12 बघतो त्यामध्ये केवळ आपलं नाव आहे, आपलं क्षेत्र आहे आणि कुळ अधिकार आहेत नाही आहे याच्या नोंदी आहेत, पण त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख आजच्या 7/12 नाही। फक्त 1960 पूर्वी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अस्तित्वात येण्याच्या अगोदर जे निजामाच्या राज्यात जे डॉक्युमेंट मेंटेन केले जायचे, त्या काळात झालेली जनगणना, त्या काळात झालेलं जमिनींचं सर्वेक्षण, त्या काळात झालेल्या शाळेतल्या नोंदी, या सर्वांमध्ये आपल्याला त्या व्यक्तीच्या जातीच्या नोंदी फार मोठ्या प्रमाणात आढळलेल्या आहेत। आणि ह्यामुळे मग शिंदे समिती मार्फत अशा सर्व कागदपत्रांची आपण पडताळणी केली आणि हे सर्व कागदपत्र आपण त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर हे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले। तुम्ही स्वतः त्या समितीमध्ये होतात। आता जो काही जी आर आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्यांची एक यादी करून ग्रामपंचायत लेवलवरती लावली जावी, जेणेकरून त्या लोकांनाही कळेल की तुमचं याच्यामध्ये नाव आहे। एकंदरीतच तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे, कशा प्रकारे याची अंमलबजावणी केली जाणार आहे, नोंदणी कशाच्या आधारावरती नोंद आहे किंवा ज्यांची नोंद नाही आहे त्यांना कशाच्या आधारावरती हे प्रमाणपत्र? सर्वप्रथम आपण ज्यांच्या बाबतीत महसुली पुरावे अथवा इतर विभागाचे पुरावे आहेत अशांचा विचार जर केला तर ज्या नागरिकांना आज कुणबी जातीचं प्रमाणपत्र हवं आहे आणि त्यांचे पूर्वज म्हणजेच आजोबा पंजोबा अथवा त्याच्यापेक्षा आधीचे यांच्या जर नोंदी ह्या जुन्या अभिलेखांमध्ये सापडल्या असतील असं त्यांच्या निदर्शनास आले आहे तर त्यांना तिथून आजपर्यंत त्यांच्या वंशात रक्तनाते संबंधात जे काही त्यांचे नातेवाईक होते त्यांचे त्या वेळेसचे जातीचे पुरावे आपल्याकडे सादर करणं आवश्यक आहे। त्या बाबतीतलं आवश्यक प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे। हे प्रतिज्ञापत्र आणि असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जी ग्रामस्तरीय समिती आता नव्याने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद आहे त्या ग्रामस्तरीय समितीचं काम आहे याबाबतची आवश्यक गृह चौकशी अथवा इतर चौकशी करून याची खात्री पटवणे की सदरील दावा हा योग्य आहे। ज्या नागरिकांच्या पूर्वजांचे असे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे असल्याचं म्हणजे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत अशा नागरिकांना जर त्यांच्या नातेसंबंधात एखाद्याला ह्यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर अशा त्या नातेवाईकाचे शपथपत्र अथवा प्रतिज्ञापत्रामार्फत दावा दाखल करता येईल। त्या प्रकरणात सुद्धा जी ग्रामस्तरीय समिती आहे ती या बाबतीत त्यांच्या दाव्याची सत्यता पडताळून बघणार आहे। सर्वात महत्त्वाचा एकच प्रश्न पडतोय की जे नातेसंबंधाचा उल्लेख आहे, आता अनेक ठिकाणी असं होतंय की काही नातेसंबंध आहेत ते बाहेरगावी आहेत किंवा मग विभागाच्या बाहेर आहेत, त्यांनी
तशा पद्धतीच्या प्रतिज्ञापत्र घेतले किंवा तशा पद्धतीचा त्यांनी प्रतिज्ञापत्र अर्ज जोडून अर्ज दाखल केला, तर अशा लोकांसाठी नेमकं काय सांगाल? त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे किंवा मग तो फेटाळा? जात प्रमाणपत्र देण्याचा जो आणि जात प्रमाणपत्र पडताळणी करण्याचा असा 2012चा जो अधिनियम आहे, ज्याच्यात वेळोवेळी सुधारणा झाल्या आहे, त्या अन्वये जे सक्षम अधिकारी आहेत, जे आमचे माननीय उपविभागीय अधिकारी साहेब आहेत, तर त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारे जे नागरिक आहेत त्यांना ते जात प्रमाणपत्र देऊ शकतात. आता या प्रकरणामध्ये जर त्यांच्या पूर्वजांच्या नोंदी ह्या उपविभागाच्या कार्यक्षेत्राबाहेरील सापडत असतील, तर ह्याचाच अर्थ की त्यांचे पूर्वज हे त्या कार्यक्षेत्राबाहेरचे होते. मग त्यांच्या बाहेर असलेल्या त्या नातेवाईकाचा ह्या दावा करणाऱ्या नातेवाईकाशी जो संबंध प्रस्थापित होतो, तो झाल्यानंतर जात प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत, ते जारी करण्याच्या बाबतीत जो कार्यक्षेत्राचा विषय आहे, हा ते त्यांच्या स्तरावर घेण्याचे ते सक्षम अधिकारी आहेत. सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की ही जी काही समिती स्थापन झाली, कामकाज झालं, त्याच्यानंतर जे काही पुरावे आढळलेले आहेत, या पुराव्याच्या आधारावरती ह्या नोंदी दिल्या जातात. पण ज्यांच्याकडे पुरावेच नाही आहेत, कुठलाच पुरावा नाही आहे, त्या नातेसंबंधही बाहेरचे आहेत, अशा व्यक्तींनी काय करायला? ह्यामध्ये एक गोष्ट तर निश्चित आहे की कुठलाच पुरावा जरी नसला तरी आपल्याला आपल्या एखाद्या रक्त नातेवाईकाकडचं त्याला मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र अथवा त्या प्रमाणपत्राची झालेली वैधता असणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला हा दावा दाखल करता येणार नाही. तो दावा दाखल केल्यानंतर अशा प्रमाणपत्र अथवा शपथपत्रासह मग मात्र त्याची चौकशी करून त्याच्यातली सत्यता पडताळणी वगैरे हे ग्रामस्तरीय समिती करणार आहे. तर ग्राम समिती जी स्थापन झाली आहे, नेमकं त्याचं कामकाज कसं असणार आहे, त्यांनी कशा पद्धतीने ते पुरावे तपासणार आहेत, ते वैध आहेत किंवा नाही आहेत हे ते कसं ठरवणार आहेत, आणि जे काही वैध प्रमाणपत्र आहेत ते दाखल केल्याच्या नंतर किती दिवसामध्ये अर्जदारास ते प्रमाणपत्र दिलं जाणार आहे? जात प्रमाणपत्र देण्याबाबतीत जो लोकसेवा हक्क अधिनियम आहे, त्यामध्ये 45 दिवसांची मुदत आहे. तर ज्या प्रकरणांमध्ये आपल्याला पुराव्यांची सत्यता पडताळायची आहे, तर जे पुरावे ऑलरेडी शासनामार्फत जे शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर कामकाज करून ऑनलाईन अपलोड केलेले आहेत, ते शासकीय विभागांमार्फतच अपलोड केल्या गेल्यामुळे त्यांची वेगळ्याने वैधता तपासण्याची आवश्यकता नाही. परंतु त्या व्यतिरिक्त जर काही नव्याने पुरावे समोरील अर्जदार देत असेल, तर तो पुरावा कागदोपत्री असल्याने त्याचा जो रेकॉर्ड किपिंग ऑफिस आहे किंवा जो पुरावा तयार करणारी संस्था आहे, त्यांच्याकडे चौकशी करणे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांचे जबाब नोंदविणे आणि ज्याने दावा केला आहे त्याचे रक्त नातेवाईकांचे संबंध तपासणे, अशा स्वरूपामध्ये ही समिती काम करणार आहे. परंतु यामध्ये समजून घेण्याची गोष्ट अशी की प्रत्येक प्रकरणांमध्ये हे पुरावे उपलब्धता अनुपलब्धता असे वेगवेगळे प्रकार असल्यामुळे सरसकट सगळ्यांनाच एका साच्यात आपल्याला घेता येणार नाही. तर जसं प्रकरण असेल त्यावर अन्वये समिती आणि वंशावळ समिती काम करते. आता शेवटचा मुद्दा आहे, अर्ज दाखल करताना अर्जदाराने कुठकुठल्या खबरदारी घ्यायला पाहिजे, कुठकुठले पुरावे जे आहेत ते महत्त्वाचे जोडायला पाहिजे, आणि ते जोडताना त्याने कुठल्या माध्यमातून ते सगळे पुरावे द्यावेत, काय सांगाल नेमकं? यामध्ये अर्जदारांसाठी एक सुटसुटीत प्रक्रिया जर सांगायची झाली तर सर्वप्रथम ज्यांना हा दावा करायचा आहे त्यांनी याची खात्री करावी की त्यांच्या पूर्वजांचे जे जातीच्या नोंदीचे पुरावे आहेत ते जे ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये पडताळणी करावी, आणि त्याच्यामध्ये नसतील आणि त्यांना वेगळे काही त्यांच्याकडे अजून पुरावे असतील तर ते अर्जासोबत त्यांना सादर करायचे आहेत. आणि हे पुरावे सादर केल्यानंतर त्यांच्या पूर्वजांपासून आतापर्यंत त्यांच्या वंशावळीमध्ये असलेले सर्व नातेवाईक जे काही त्यांची नावं आहेत ती स्पष्टपणे नमूद करून त्याचं वंशावळ बनवून ती अर्जासोबत सादर करायची आहे, जेणेकरून आम्हाला आणि ग्रामस्तरीय समितीला त्याची पडताळणी करणे जास्त सोयीस्कर होईल. आणि ही पडताळणी झाल्यानंतर आमच्याकडून जे 45 दिवसाची मुदत आहे त्या मुदतीमध्ये ते प्रमाणपत्र निर्गमित करणे. अर्जदाराने अर्ज करताना कशा पद्धतीने अर्ज करावा, नेमकं काय सांगाल? ह्या बाबतीत मी आपल्याला जो एक अर्ज आहे आम्हाला ऑनलाईन प्रक्रियेनं प्राप्त झालेला त्याचा एक डेमो दाखवतो. तर हा अर्ज महाऑनलाईन सेतू सुविधा केंद्र जे ग्रामस्तरीय अथवा तालुकास्तरीय ठिकाणी आहेत त्यांच्यामार्फत आलेला हा अर्ज आहे. या अर्जामध्ये जोडलेले पुरावे हा फॉर्म AB हे एक स्वयं घोषणापत्र आहे. त्याच्यानंतर नमुना 33
खासरा पत्रक जे त्यांच्या पंजोबांचं आहे, त्याच्यानंतर वंशावळबाबतचं शपथपत्र आहे, त्याच्यानंतर पेरापत्रक जे पंजोबांचं आहे, त्याच्यानंतर खासरा पत्रक जे आजोबांचं आहे, त्याच्यानंतर त्या अर्जदाराचा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे, त्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड आहे, त्यांचा वडिलांचा सातबारा आहे, 9394ची नक्कल आहे आणि परत त्यांचं एक शपथपत्र आहे. तर हा फॉर्म AB म्हणजे हे एक प्रकारचे स्वयंघोषणापत्र आहे की आम्ही जो अर्ज देत आहोत त्याच्यामध्ये जर आम्ही काही माहिती लपवली अथवा चुकीची झाली तर आम्ही शिक्षेस पात्र आहोत. जो महत्त्वाचा पुरावा आहे तो आहे नमुना 33. आता हा नमुना 33 जो पुरावा आहे तर ह्याचं जे टायटल आहे ते टायटल आहे मारी वडील घराचे नकाशे अन्वये नंबरावर इसमाचे नावे व घरे व जात लिहिल्याबद्दल सन 127 फसली. हा पुरावा आहे मौजे भांडेगाव तालुका नरसी जिल्हा मजकूर येथील खणे सूद. म्हणजे ह्या वरून आपल्या लक्षात येतं की हा खूप जुना म्हणजे 1940च्या जवळपासचा हा पुरावा आहे. आणि त्या काळामध्ये जी जनगणना झाली, जी जमिनीची पाहणी झाली, त्यावेळेस ही पद्धत होती की नागरिकांच्या जातीची नोंद करणे आणि ते आज जतन झाल्यामुळे हा पुरावा यांना उपलब्ध झालेला आहे. या पुराव्याची सत्यता ज्या लोकांनी हा पुरावा अपलोड केला आहे त्यांनीच खाली स्वाक्षरीसुद्धा केलेली आहे आणि त्यामुळे हा पुरावा हा सत्य असल्यामुळे आपण विचारात घेत आहोत. त्यानंतर हे एक पेरापत्रक आहे. नेक्स्ट त्यानंतर हे खासरा पत्रक आहे. तर एकूणच ही सगळी जे काही कागदपत्र तुम्ही सांगताय हे जोडल्याच्या नंतर ते वैध आहेत किंवा नाही आहेत हे सगळं तपासून आपण त्यांना प्रमाणपत्र देणार आहोत. हां बरोबर. आताच काही टेक्निकल कारणामुळे आपल्याला तो पुरावा दाखवता आला नाही, परंतु जे खासरा पत्रक आहे तर जो सातबारा तयार होण्यापूर्वीचा जो आहे तो माझ्याकडे फिजिकल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे, तो मी आपल्याला दाखवतो. ही एक वंशावळ समितीची संचिका आहे. तर या संचिकेमध्ये हा अशा प्रकारचं हे एक स्वघोषणापत्र नागरिक देतात, ज्यामध्ये त्यांचा जो पूर्वज आहे त्याच्यापासून त्यांचे नातेसंबंध कसे प्रस्थापित होतात याबाबत त्यांनी माहिती दिलेली असते. त्यानंतर जो नमुना 33 आत्ताच आपण बघितला तसाच हा मौजे राहुली परभणी नरसी तालुका मजकूर जिल्हा परभणी खाणे सुमारी हा एक पुरावा जो आपण आत्ताच बघितला. ह्याच्यानंतर जो खासरा पत्रक आहे तो अशा स्वरूपाचा एक दस्ता आहे. तर ह्या दस्तामध्ये हा एक महसुली पुरावा आहे. तर ह्या दस्तामध्ये देखील त्यावेळेस त्यांची जमीन कशी होती, किती होती आणि त्यांच्या पूर्वजांची नावं होती आणि त्या बाबतीमध्ये सगळ्या नोंदी आपल्याला आढळतात. ही त्याची मागची बाजू आहे त्या पुराव्याची. त्यानंतर हे त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र आणि नंतर आपला सातबारा, त्यांचा आधार, चालू सातबारा, आधार आणि इथे जी अर्जदार आहेत त्यांनी आता जे शाळेमध्ये दिलेलं त्यांच्या शालेय निर्गम उतारा आणि संबंधित जे वंशावळीतले नातेवाईक आहेत त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र असं सगळं त्यांनी जोडलेलं आहे. आणि त्यानंतर जी आमची गृह चौकशी आहे त्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं आहे की अभिलेख पुराव्यामध्ये गाव नमुना ते 34 प्रमाणे घराच्या नोंदीमध्ये जे पंजोबा आहेत सटवाजी निधनाजी उतले यांचं असं नाव आहे आणि जे अर्जदाराचे खापर पंजोबा आहेत सटवाजी निधनाजी यांचा मुलगा जे काही त्यांचं नाव आहे. आणि मग अशा प्रकारे ही वंशावळ जी तपासणी झाली आहे, स्थानिक चौकशी झाली आहे, त्याच्यामुळे ती सिद्ध होते. आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलेले जबाब तसेच खासरा पत्रकावरच्या नोंदी अशा सर्व आधारे हे कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देणे योग्य होईल असा हा त्यावेळेसच्या वंशावळ समितीचा निर्णय आहे. तर हीच प्रक्रिया आज देखील अशा प्रकारचीच होणार आहे, फक्त यामध्ये आता ग्रामस्तरीय समिती ही नव्याने समाविष्ट झालेली आहे. तर ग्रामस्तरीय समिती हेच काम करणार आहे आणि त्यामध्ये ज्या प्रकरणात जशी गरज पडेल, कारण प्रत्येक प्रकरण वेगळ्या स्वरूपाचं असते,
त्या प्रकरणात वंशावळ समिती पण असेल. हे सगळे पुरावे दाखल केल्याच्या नंतर आज महत्त्वाचा एक मुद्दा उठतोय की ज्या लोकांनी फर्जी डॉक्युमेंट दाखल केलेत अशा लोकांवरती काय कारवाई केली जाणार आहे आणि त्यांना ते शिक्षेस पात्र कसे असणार? सरकारी कार्यालयामध्ये जो कोणी अर्जदार असतो त्या अर्जदाराला जर त्यांनी काही चुकीचे कागदपत्र आधारे लाभ मिळवणे असा प्रयत्न केला तर त्यामध्ये तो जे सक्षम अधिकारी असतात, जसं या प्रकरणामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी हे सक्षम अधिकारी आहे, तर ते त्यांच्या स्तरावर चौकशी करून तसं जर निदर्शनास आलं तर जी काही आपली न्यायसंहिता दंडसंहिता आहे त्यान्वये योग्य त्या कलमान्वये फिर्याद देतात. तर हे भुजबळ सर आहेत आणि एकूणच गाव पातळीवर जी समिती नेमलेली आहे हे प्रमाणपत्र देण्यासाठी ती कशा पद्धतीनं काम करणार आहे, प्रशासन कशा पद्धतीनं खबरदारी घेणार आहे आणि त्याचबरोबर अर्जदारांनी अर्ज करताना कुठकुठल्या बाबी पाळाव्यात आणि त्या अर्ज केल्याच्या नंतर एकूण किती दिवसामध्ये हे प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे, सगळ्या बाबी समजून सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर अर्जदाराला जे आहे ते हे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. मात्र यावेळी आणखीन एक गोष्ट आहे की अर्जदाराने खोटे दस्तावेज जर दाखल केले तर त्याच्यावरती कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळं अर्ज करताना खोटे प्रमाणपत्र दाखल करू नयेत असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटीलसह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.